गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ दिनाच्या तेजोमयी वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत की माणूस बघा, या कलियुगातला माणूस आहे ना बघा, एकटा पडला आहे, एकटेपणा निर्माण झालेला आहे। असं का बरं? कारण बघा, माणसाचं संभाषणच राहिलेलं नाही। या सोशल मीडियाद्वारे बघा, व्हॉट्सअप या मोबाईलद्वारे माणूस बघा एकमेकांना भेटत नाही, त्याचं बोलणं होत नाही, सर्व काही मेसेज चॅटिंगवर चालतं। मग तिथे एकटेपणा येईलच ना बघा। म्हणून समर्थ सांगत आहेत, मी आहे म्हणून सगळं आहेत, या ऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवला ना, तर आयुष्यामध्ये कधीच एकटेपणा येणार नाही। पण असं माणूस वागतो का बघा? मनुष्य स्वतःला मीपणा घेत असतो, मीपणाने वागत असतो। त्याला असं वाटत असतं की मी आहेत म्हणून सगळे आहेत, माझ्यामुळंच सर्व माझं कुटुंब चालतं। पण तुला ही चालवणारा कोणी आहेच ना। जेव्हा हे या मनुष्याला कळेल ना, तेव्हाच खऱ्या भक्तीची निर्मिती होईल, तेव्हाच खरा सत्संग घडेल बघा, हे श्रवण घडेल। तोपर्यंत काहीही फायदा नाही। जोपर्यंत माणसाला समजत नाही की मला चालवणारा सुद्धा कुणीतरी आहे, कोणती तरी ऊर्जा आहे, पण हे माणसाला कधी कळेल? जेव्हा भक्ती मार्गाचा सत्संग घडेल, विचार घडेल, भक्ती मार्गामध्ये असलेल्या माणसांची जडणघडण घडेल, त्यांचा सहवास लागेल, संतांच्या संगतीमध्ये राहील, तेव्हाच हे सर्व घडेल ना। पण या कलियुगामध्ये माणसाला मित्र काय कमी आहेत का बघा? मित्र कसे निर्माण होतात बघा? आजच्या या कलियुगामध्ये बघा, या नशेपासून बघा, दारू या गोष्टी आहेत ना बघा, पार्ट्यांमुळं हे मित्र परिवार निर्माण होतात। आणि एखाद्याला व्यसन नसेल ना, त्याला सुद्धा हे व्यसन लागून जातं। आणि हे चांगलं आहे का? म्हणून अगोदर आपला मित्र करता वेळी बघा, मित्र करताना विचार करा बघा। 2 दिवस जास्त गेले तरी चालतील, पण जाणून बुजून चांगला मित्र करा। तो बघा बाहेरच्या जीवनामध्ये कसं जीवन जगतोय। जर श्रेष्ठ आणि चांगले विचार जर तुमच्या मित्राचे असतील ना, तर त्यांचा नक्कीच प्रभाव तुमच्यावर घडेल, नक्कीच प्रभाव तुमच्यावर पडेल। पण तोच मित्र व्यसनाधीन असेल, भले तुम्ही व्यसन करत नसाल, पण तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होणार नाही। समर्थ पुढे या मनुष्याला सांगत आहेत की बघा, तुमचा जरी मित्र व्यसनाधीन असेल, वाईट मार्गामध्ये गेलेला असेल, पण तुमचं चरित्र आणि तुमचं श्रेष्ठत्व एवढं पाहिजे ना, तुमचं भक्ती मार्गामध्ये एवढं महत्त्व पाहिजे की तो मित्र तुमच्या संगतीमध्ये आला तर तो सुद्धा हरिनामामध्ये रंजवून गेला पाहिजे। म्हणजेच काय? म्हणजे जर एखादा मित्र बघा वाईट मार्गामध्ये असेल
आणि तो जर तुमच्या संगतीमध्ये आला तर तो सुद्धा त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, तरच तुम्ही चांगले असल्याचा फायदा आहे ना. की नाहीतर जो मित्र असेल जर त्याच्यासारखे तुम्ही व्हाल तर मग या भक्तिमार्गाचा काही फायदा आहे का? तर नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा, प्रत्येकाशी प्रेमानंच वागलं पाहिजे. कारण जे तुमच्याशी वाईट वागतात ना त्यांच्याशीही प्रेमानंच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहेत म्हणून त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे. म्हणजेच काय? म्हणजेच जर दुसऱ्याने वाईट वागलं म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी आपण सुद्धा वाईट वागायचं का? तर नाही. जर आपण त्याच्यासारखे वाईट वागलो तर आपणही त्याच्यासारखेच होऊ ना. पण जर आपण त्याच्या विरुद्ध त्याच्या चांगल्यासाठी वागलो तर त्याच्यात सुद्धा प्रेम निर्माण होईल आणि तो सुद्धा सुधारू शकेल. म्हणजेच काय? म्हणजेच हे कधी घडेल? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असू, उपासना आपल्यामध्ये असेल, उपासना रोज आपण केली जाईल. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, उपासनेचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की बघा, जेव्हा भगवंताची कृपा होते तेव्हा तुमच्या समोर कितीही मोठं संकट असू द्या, तो एकदम बघा, एकदम सुईच्या टोका एवढा वाटू लागतो. म्हणजेच काय? म्हणजेच आयुष्यामध्ये कधीही कुणाला कमी समजू नका. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची शक्ती असलेला हा समुद्र असतो ना, बघा, साधा तेलाचा एक थेंब सुद्धा त्या समुद्रामध्ये बुडवू शकत नाही. एवढा मोठा समुद्र की त्याचा बघा नजर पोचेल तिथे पाणी असतं, पण त्या समुद्रामध्ये एवढे मोठमोठे जहाज बुडतात, मोठमोठे बघा त्या गाड्या असतात त्या बुडतात, पण एक बघा तेलाचा थेंब सुद्धा समुद्र बुडवू शकत नाही. म्हणजेच त्याचं सामर्थ्य आहे ना. तसंच आपलं सामर्थ्य असावं, आपलं श्रेष्ठत्व असावं. पण असं कधी होईल की जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये लीन होऊ. समर्थांच्या कृपेने भेटलेला हा भक्ती मार्ग जेव्हा आपण उपासनेच्या माध्यमातून आणि आपल्या माणुसकीच्या धर्मातून जेव्हा हे ब्रीद वाक्य आपल्या अंतरात्म्यामध्ये निर्माण होईल ना, तेव्हाच खरा सत्संग घडेल. मनुष्याच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण आणि सर्वात आनंदाचा दिवस म्हणून बघा हा मानला जातो. कारण आजचा हा दिवस आहे ना, कारण श्री दत्त जयंती बघा आहे आज. आणि धर्मग्रंथानुसार या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. आणि श्री दत्तात्रेयांचं स्वरूप त्रिगुणात्मक त्रिमूर्त असलेलं ब्रह्मा विष्णू महेश अशा स्वरूपाचं आहे. बघा, सत्व रज तम हे त्रिगुण तसेच गुणांचं प्रतीक म्हणून बघा हे त्रिमूर्ती दत्त होते. आणि निर्मिती पालन संहार हे त्यांचं कार्य आहे. आणि देव आणि मुनीवर त्यांचे ध्यान करतात. दत्ताची उपासना म्हणजे साधं काम आहे का? बघा, गायत्री मंत्र, गुरुमंत्र्यांचे स्मरण, श्री गुरुचरित्रांचे ग्रंथांचे पारायण, सेवेतून बघा पूर्ण भारतामध्ये सगळीकडे उपासना चालू आहेत. म्हणून आजचा दिवस एवढा श्रेष्ठ आहे ना. जर आजच्या दिवशी जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तर हातामध्ये पाणी घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये झालेले वाईट कर्म असतील, झालेल्या वाईट गोष्टी असतील, बघा त्या सर्व परमेश्वराला बघा विनंती करा आणि मनामध्ये एकच निर्धार करा की हे परमेश्वरा, आत्तापर्यंत झालेल्या गोष्टी माझ्याकडून चुकीने घडलेल्या आहेत, पण मी आता एक संकल्प करत आहे की मला चांगली बुद्धी द्या, मला चांगलं आरोग्य द्या आणि तुमची भक्ती करण्यासाठी माझं मन स्थिर राहू द्या.
बघा, हा संकल्प जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा हा संकल्प करून तुम्ही बघा 4 कुत्र्यांना नैवेद्य घाला, खायला द्या, 1 गाईला खायला नैवेद्य द्या. मग बघा, हा संकल्प तुमचा पुढील वर्ष येईपर्यंत तुमच्या जीवनामध्ये अशी एक स्थिरता निर्माण होईल ना, तुम्हाला स्वतःला विश्वाससुद्धा वाटणार नाही की मी होतो कसा आणि झालोय कसा. समर्थ पुढे सांगत आहेत की दत्त माऊलींचं हे रूप पाहण्यासाठी तुम्हाला जर त्यांचं सामर्थ्य पाहायचं असेल, ते ऊर्जावान रूप पाहायचं असेल, तर बघा, आपल्या अन्नामध्ये आपण काय खातो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक मत असतो का अन्नामध्ये काय खावं. मात्र हिंदू धर्मामध्ये काही लोक मांसाहाराचा निषेध करतात, तर काही लोक मान्यता देतात. पण आपण अनेक वेळा ऐकलं असेल की मांस खाणारे लोक अनेकदा शाकाहारी खाणाऱ्या लोकांना घास घूस खाणारे म्हणत असतात, आणि दुसरीकडे शाकाहारी खाणारे लोक मांसाहार खाणाऱ्या लोकांना सजीवांचे हत्यारे म्हणतात. त्यामुळंच आज आपण या हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये शाकाहारी मांसाहारीचं कोणतं भोजन उत्तम आहे, बघा, हे आपण पाहूया. कारण दत्त माऊलींना प्रसन्न करण्यासाठी, या जगाच्या ब्रह्मांड नायकाला प्रसन्न करण्यासाठी बघा काय नियम आहे हे अगोदर आपल्याला माहीत हवं. नाहीतर आपण भक्ती करतोय, उपासना करतोय, श्रद्धा आहे, पण नियमच माहीत नसेल तर भगवंत प्रसन्न होतील का? म्हणजेच काय? म्हणजेच बघा, वेद आणि पुराण हे हिंदू धर्मातील मुख्य ग्रंथ आहेत, हे सर्वांना माहीत असेलच. पण वेदांमध्ये पशुहत्या पाप मानली जाते, तर मांस खाण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. म्हणजेच काय? म्हणजेच यजुर्वेदामध्ये म्हटलं आहे की मनुष्याने परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व सजीवांना आपल्या आत्म्यासमान मानायला हवं. पण हा मनुष्य मानतो का? बघा, अर्थातच ते स्वतःच्या ज्या प्रकारे हित बघत असतात तसेच दुसऱ्यांचंही पाहावं. तर अथर्व वेदामध्ये म्हटलं जातं की मनुष्याने भात, गहू, डाळ बघा यासारखे पदार्थ आपल्या अन्न रूपामध्ये ग्रहण करावेत, आणि तेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आहार आहेत. तुम्ही कधीही नर किंवा मादीबरोबर हिंसा अत्याचार करू नका. तर गीतेमध्ये सर्व प्रकारच्या अन्नाला 3 श्रेणीमध्ये मध्य विभाजन केलेलं आहे. बघा, एक म्हणजे सत्व, दुसरा म्हणजे रज, आणि तिसरं तम. बघा, गीतेत सांगितल्यानुसार अन्नानेच बघा मनुष्याचे मन आणि विचार बनतात, आणि मन आणि विचार आहेत ना, या अन्नानुसारच बदलत असतात. जो मनुष्य असतो सात्विक अन्न ग्रहण करतो, त्याचे विचारही सात्विक असतात. तर मांस आणि मदिरासारख्या गोष्टी तामसिक मानल्या जातात. बघा, यासारख्या अन्नग्रहण करणारे लोक नेहमी कुकर्मी, रोगी, दुःखी आणि आळशी राहतात. बघा, याप्रमाणे सात्विक आहार हा आयु वाढवणारा, मनाला शुद्ध करणारा आणि बळ बुद्धीला तृप्ती प्रदान करणारा असतो. आणि हाच शाकाहारी आहार जेव्हा मसालेदार तेलकट स्वरूपात बनवला जातो तेव्हा तो रजसी आहार बनतो. हे अन्न दुःख, शोक आणि रोग उत्पन्न करतात. तर शाकाहारी आणि मांसाहारी ह्या अन्ना संबंधामध्ये बघा किती पुरावे देता येतात. बघा, भरपूर असे पुरावे आहेत. बघा, गरुड पुराणामध्ये सुद्धा श्रीकृष्णाची एक कथा सांगितलेली आहे. बघा, ती कथा आपण पाहूया. या कथेमध्ये श्रीकृष्णाने शाकाहारी आणि मांसाहारी अन्नाबद्दल खूप सुंदर ज्ञान दिलं आहे.
या कथेनुसार श्रीकृष्ण एकदा यमुनेकाठी झाडाखाली बासरी वाजवत बसले होते. त्यावेळी एक हरिण धावत धावत त्यांच्याजवळ आला आणि त्यांच्या पाठीमागे जाऊन लपून बसला. हरिण खूपच सुंदर होतं आणि तेवढंच घाबरलं होतं. तेव्हा श्रीकृष्णाने हरणीच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं, काय झालं? तू इतका का घाबरला आहेस बरं? बघा, इतक्यात एक शिकारी त्या हरिणाचा पाठलाग करत तिथे येतो आणि श्रीकृष्णाला म्हणतो, हा माझा शिकार आहे, कृपया करून तुम्ही याला माझ्या स्वाधीन करा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक प्राण्यांवर सर्वात पहिले त्याचा स्वतःचा अधिकार असतो बघा, आणि नाही कुणा दुसऱ्याचा. हे ऐकून शिकाऱ्याला प्रचंड राग येतो आणि तो म्हणतो काय, हा माझा शिकार आहे, याला मीच खाणार. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोणत्याही जीवाला मारून खाणं हे पाप आहे आणि तू पापाचा भागीदार बनणार आहेस का? बघा, मांसाहार पुण्य आहे की पाप हे तुला माहीत नाही का? तेव्हा शिकारी म्हणाला, मला माहीत नाही. मांसाहार पाप आहे की पुण्य मी तुमच्यासारखा ज्ञानी नाही आहे. मी फक्त एवढंच जाणतो की मी शिकार केली नाही तर मला अन्न मिळणार नाही. याशिवाय मी या हरणीला मारून जीव बघा बंधनातून मुक्त करून पुण्य तर कमवतच आहे. मग का तुम्ही मला हा पुण्य कमवण्यापासून रोखत आहात? बघा, मी तर असेही ऐकलं की जीव हत्या ही शास्त्रांमध्येही उचित सांगितली आहे. राजा पण शिकार करतात, मग हे पाप मलाच का, त्यांना का नाही लागत? असे अनेक तर्क वितर्क केल्यानंतर पुढे शिकारी श्रीकृष्णाला म्हणतो की ठीक आहे, मला तुम्हीच सांगा, मांसाहार पाप आहे की पुण्य? बघा, शिकाऱ्याचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण समजून सांगतात की मांस खाण्याने याची बुद्धी तामसिक झाली आहे, याला पाप पुण्याचं ज्ञान राहिलेलं नाही. श्रीकृष्ण शिकाऱ्याला म्हणतात की ठीक आहे, मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक आणि तूच सांग, मांस खाणं पाप आहे की पुण्य? बघा, आणि श्रीकृष्ण आपली कथा सुरू करतात की एकदा मगध राज्यामध्ये दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं अन्न उत्पादन कमी झालं होतं, ज्यामुळे राज्यात धान्याची कमतरता भासू लागली. त्यामुळं राजाला चिंता सतावायला लागली. बघा, राजाला चिंता सतावायला लागली की या समस्येचं मार्ग काढत नाही तर एक दिवस सर्व अन्न संपून जाईल आणि आपल्या राज्यावरती मोठं संकट निर्माण होईल. त्यामुळं या संकटातून बाहेर येण्यासाठी मगधचा राजा आपल्या सर्व मंत्र्यांना व सल्लागारांना बोलावून सभा भरवतो आणि सर्वांना म्हणतो की आपल्या राज्याच्या खाद्याच्या समस्येवर सर्वात स्वस्त आणि लवकर मिळेल असे कोणते खाद्य आहे? हे ऐकताच सर्व मंत्री विचारात पडतात की भात, गहू आणि इतर भाज्या उगवायला प्रचंड श्रम आणि वेळ लागतो, त्यामुळे स्वस्तात आपल्याला काही मिळणार नाही. इतक्यातच शिकारीला शॉक ठेवणारा एक मंत्री उभा राहतो आणि महाराजांना म्हणतो की महाराज, माझ्या मते स्वस्त खाद्यपदार्थ मांस आहे, मासा आहे, कारण त्यासाठी आपल्याला धन खर्च करायला लागत नाही, शिवाय आपल्याला पौष्टिक आहार देखील मिळतो. हे ऐकून सर्व मंत्र्यांना त्याचं म्हणणं पटतं आणि सर्व त्याच्या मताला समर्थन देतात. मात्र राजाचे प्रधानमंत्री अजूनही शांत होते आणि त्यांची शांतता पाहून राजा प्रधानमंत्रीला म्हणतो की तुम्ही का शांत आहात? तुमचं काय मत आहे बरं? यावर प्रधानमंत्री राजाला म्हणतो की मी नाही मानत की मांस सर्वात स्वस्त पदार्थ आहे, त्यामुळं मी याविषयी तुमच्याशी आज नाही उद्या बोलेल. बघा, पुढे प्रधानमंत्री त्याच रात्री शिकारी करणाऱ्या
व मांसाहाराचा प्रस्ताव राजासमोर ठेवणाऱ्या मंत्रीच्या घरी जातो, तेव्हा तो मंत्री एवढ्या रात्री राज्याचा प्रधानमंत्री अचानक घरी आल्यानं थोडा घाबरतो. इतक्यात प्रधानमंत्री त्याला म्हणतो, आज संध्याकाळी राजाची तब्येत प्रचंड बिघडली आहे. त्याची अवस्था खूप बिकट झाली आहे आणि म्हणूनच राजवैद्यांनी म्हटलं आहे की कोणत्या तरी शक्तिशाली मनुष्याचा 2 तोळे मांस मिळाला तर महाराज ठीक होऊ शकतात. तुम्ही राजाचा खूपच जवळचे मंत्री आहात आणि तुम्ही हे काम करू शकता. याबद्दल मी तुम्हाला 1,00,000 सोन्याच्या मुद्रा देतो आणि याशिवाय एक मोठी जहागिरी देखील तुम्हाला दिली जाईल. तुम्ही फक्त हो म्हणा. मी कटाऱ्याने तुमचं हृदय चिरून त्यातील फक्त 2 तोळे मांस घेऊन घेईल. तेव्हा हे ऐकून मंत्र्यांच्या चेहऱ्याचा रंग उडतो. तो प्रचंड घाबरतो आणि विचार करू लागतो की जर जीवनच राहिलं नाही तर त्या सोन्याच्या मुद्रांचा आणि जहागिरीचा मी काय करू बरं. त्यानंतर मंत्री पळतच आपल्या तिजोरी जवळ जातो आणि त्यातून 1,00,000 सोन्याच्या मुद्रा काढतो व प्रधानमंत्रीचे पाय पकडून रडतच म्हणतो, प्रधानमंत्रीजी, मी या 1,00,000 मुद्रा तुम्हाला देतो आणि तुमच्याकडील 1,00,000 मुद्रा अशा 2,00,000 मुद्रा घेऊन तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी जा आणि त्याला या 2,00,000 मुद्रा घेऊन त्याच्याकडून मांस घ्या. परंतु मला जाऊ द्या. तसेच माझी एक विनंती आहे की ही गोष्ट तुम्ही कोणालाही सांगू नका. परंतु प्रधानमंत्री त्या मंत्र्याला म्हणतो, मंत्रीजी, तुमची कदकाठी ही महाराजांसारखीच मिळती जुळती आहे. त्यामुळं राजवैद्यांनी मला तुमचंच नाव सांगितलेलं आहे. तुमच्या या दानाने आपल्या महाराजांचे जीव वाचू शकतो. जर तुम्ही हे ऐकलं तर मी माझं प्रधानमंत्री पद तुम्हाला द्यायला तयार आहे आणि तुमचा कर्मचारी बनायला तयार आहे. तेव्हा प्रधानमंत्रीचं हे बोलणं ऐकून तो मंत्री अजूनही घाबरतो आणि म्हणतो, तुम्हाला हवंय तसं माझं सर्व काही घ्या, पण माझे प्राण घेऊ नका, मला जाऊ द्या. असे म्हणत तो मंत्री आपल्या घोड्याजवळ जातो आणि घोड्यावर बसून पळण्याचा प्रयत्न करतो. मात्र इतक्यात प्रधानमंत्री घोड्याशी रशी पकडतात आणि त्याला म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला पळण्याची गरज नाही. तुम्ही घरामध्ये आराम करा. मी कुठेतरी दुसरीकडे जाऊन प्रयत्न करतो. असे म्हणत प्रधानमंत्री तिथून निघतात आणि पुढे प्रधानमंत्री त्या सर्व सोन्याच्या मुद्रा घेऊन ज्या ज्या मंत्र्यांनी मांसाहारी खाद्याला समर्थन दिलं आहे त्या सर्वांच्या घरी एक एक करून जातात आणि सर्वांकडे राजाच्या जीवासाठी 2 तोळे मांस मागू लागतात. परंतु कोणीही राजासाठी 2 तोळे मांस द्यायला तयार होत नाही. सर्व आपला जीव वाचवण्यासाठी प्रधानमंत्र्याला 2 तोळे मांसासाठी 1,00,000पासून ते 5,00,000पर्यंत सोन्याच्या मुद्रा देऊ लागतात आणि दुसरा कोणालाही शोधायला सांगतात. बघा, त्यामुळं या प्रकारे प्रधानमंत्रींकडे एक रात्रीत 1 करोड सोन्याच्या मुद्रा जमा होतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व मंत्री आपल्या वेळेपूर्वीच राज्यसभेमध्ये उपस्थित राहतात. कारण सर्व हे जाणून घेण्यासाठी इच्छुक होते की राजाची तब्येत कशी आहे. मात्र रात्री त्यांच्यासोबत काय घडलेलं हे कोणीही कोणाला सांगत नव्हतं. थोड्या वेळानंतर राजाही येतो आणि नेहमीप्रमाणे आपल्या सिंहासनावर जाऊन बसतो. तेव्हा सर्व मंत्र्यांच्या लक्षात येतं की महाराज तर पूर्णपणे ठीक दिसत आहेत, त्यांना काहीच झालेलं नाही. म्हणजेच रात्री प्रधानमंत्री आपल्याशी खोटं बोललं असावेत असा विचार सर्व मंत्री मनोमन करत असतात. इतक्यामध्ये प्रधानमंत्री राजासमोर 1 करोड सोन्याच्या मुद्रा ठेवतात. तेव्हा राजा त्यांना विचारतो की या सोन्याच्या मुद्रा कोणासाठी आणि कुठून आणल्या आहेत. तेव्हा प्रधानमंत्री म्हणतात की महाराज, 2 टोळे मांसासाठी मी इतकी धन राशी जमा केली आहे ना.
मात्र मला मांस कुठेही मिळाले नाही. आपले जीव वाचवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी मला या मुद्रा दिल्या आहेत. त्यामुळं महाराज मला आता तुम्ही सांगा, मांस स्वस्त आहे की महाग आहे? तेव्हा राजाला प्रधानमंत्र्याला काय म्हणायचं आहे हे सर्व लक्षात येतं आणि त्यानंतर राजा आपल्या प्रजेला व शेतकऱ्यांना अन्नासाठी अतिरिक्त परिश्रम करण्याचे निवेदन करतो. सोबतच राजकीय धान्य कोठातून धान्य काढवून सर्व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी देतो. शिवाय आपल्या राज्यामध्ये पौष्टिक शेतीचे आदेश देतो. सोबत सिंचनाची व्यवस्था निर्माण करतो. तसेच 1 करोड सुवर्ण मुद्रा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरतो. बघा, पुढे वर्षभरानंतर धान्य भाज्या चांगल्या प्रमाणामध्ये उगवल्या जातात, ज्यामुळं प्रजेचाही कल्याण होतं आणि राज्याची धान्याची कमतरताही निघून जाते. अशा प्रकारे त्या राज्यावर आलेलं संकट, खाद्य संकट दूर होतं. इथे श्रीकृष्ण बघा आपली कथा संपवतात. तेव्हा श्रीकृष्णांच्या या कथेतून ज्ञान प्राप्त करून शिकारीही परिपूर्ण होतो. त्याला समजतं की महानता जीव घेण्यात नाही तर जीवन देण्यामध्ये आहे. शिकारी भगवान श्रीकृष्णांच्या पुढे हात जोडतो आणि शपथ घेतो की इथून पुढे तो आपल्या संपूर्ण जीवनात कोणत्याही प्राण्याचा जीव घेणार नाही. बघा, म्हणजेच जीवनाचं हेच मूल्य आहे ना, की भगवान श्रीकृष्णानं आपल्याला या कथेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. ज्या प्रकारे आपल्याला आपला जीव प्रिय आहे, तसेच इतर प्राण्यांनाही त्यांचा जीव प्रिय आहे. तर मग त्यांचा जीव आपण कसा काय घ्यायचा? म्हणजेच काय? म्हणजेच समर्थ सांगत आहे की जर तुम्हाला श्रेष्ठ भक्ती करायची असेल, दत्त महाराजांची अनुभूती पाहायची असेल, तुम्हाला 7 दिवसाच्या आत सुद्धा चमत्कार घडलेला दिसेल. पण तुम्ही सद्गुरू चरित्र जेव्हा वाचनाला सुरुवात कराल, तेव्हा जोपर्यंत बघा 12 हप्ते असू द्या, 1 हप्ता असू द्या किंवा 7 हप्ते असू द्या, त्यामध्ये मांसाहार करणं बंद झालं पाहिजे. आणि जिथे मांसाहार तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करणार नाही ना, तेव्हा ही ऊर्जावान रूप तुमच्या डोळ्यासमोर निर्माण होईल. तुम्ही साक्षात बघा दत्त माऊलींचं दर्शन तुम्ही पहाटे पहाटे कराल. तुम्हाला स्वप्न पडायला लागतील दत्त माऊलींचे. बघा, या सर्व गोष्टी तुमच्यासोबत घडायला सुरुवात होईल. म्हणून समर्थ या जीवाला सांगत आहेत की दत्त माऊलींचं तुम्हाला सामर्थ्य पाहायचं असेल तर बघा, आज दत्त जयंती आहे. दत्तात्रयांचा जन्मदिवस आहे. या दिवशी खरं तर प्रत्येक कणाकणामध्ये, या सुषमामध्ये दत्त महाराजांचं बघा हे ऊर्जावंत रूप सगळीकडे धारण झालेलं आहे, प्रगट झालेलं आहे. आणि या दिवशी तुम्ही जर संकल्प केला आणि जर आजच्या दिवसापासून तुम्ही जर मांसाहारी बंद केलं, तर बघा तुम्हाला खऱ्या स्वरूपाची, खऱ्या परमेश्वराची प्रचिती तुम्हाला मिळणार आहे. तुमचं जीवन खऱ्या अर्थानं सार्थक होणार आहे. पण तुम्ही आजपर्यंत तुम्ही किती वर्ष भक्तिमार्ग केला हे तुम्ही विसरून जा. पण आज या निरूपणामध्ये बघा, कालही सत्य होतं आणि आजही सत्य आहे. तुम्ही जर तुमच्या शरीरामध्ये बघा मांसाहारी खाण्यास बंदी केली, मांसाहारी खाण्यास बंद केलं आणि तुम्ही उपासनेला योग्य दिशा दिली, समर्थांच्या कृपेनं बघा दत्त माऊलींची भक्ती व्यवस्थित केली, तर बघा तुमच्या जीवनामध्ये असा चमत्कार घडून जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुमच्या जीवनामध्ये नक्की हे सामर्थ्य आलं तरी कुठून. तुमचं जीवन सर्व मालामाल होऊन जाईल
हा चमत्कार मात्र या ब्रह्मांडामध्ये या ब्रह्मांड नायक आहेत ना, या कलियुगामध्ये हे अवतार आहेत, हेच या अवताराचे आणि या ब्रह्मांडाचे गुरु आहेत. ते कोण? तर दत्त माऊली, दत्त गुरु. आणि आज जर तुम्ही हा संकल्प केला तर बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हवं ते मिळेल. तुम्ही तुमच्या मनानुसार सर्व काही घडेल. म्हणून दत्त नाम, दत्त 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 हे नामस्मरण तुम्ही निरंतर चालू ठेवा. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. हे आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त शक्य होईल तेवढा वेळ दत्त नामाचा गजर करा. बघा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडतोय की नाही. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.